नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला अभंग खूपच छान आहे आणि त्यानुसार मी 2 ओळी सादर करते. असं म्हटलं जातं, भलं त्याच्या हाती उपदेश, जाळतो तोच धगधगून. भलं त्याच्या हाती उपदेश, जाळतो तोच धगधगून. पात्र नसेल तर ज्ञान, वाया जाई कवटीतून. स्वीपुत्र बांधुनी ठेवीती, स्मरण नारायणाचे. तुका म्हणे थोडा उपकार, तरी फळे जनांचे. किती छान याचा भावार्थ आहे आणि याचनुसार आपला अभंग सुद्धा आहे. तो असा आहे, उपदेश ती भलत्या हाती कलाचिनी धडका, नये जाऊ पात्रावरी कवटी सारणारी. स्वीपुत्र बंधी जन, नारायण स्मरविती. तुका म्हणे राभासार, परी उपकार चिंधीचे. तर याचा भावार्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर याचा भावार्थ आपण जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आजचा आपला हा अभंग आहे आणि याची पहिली ओळ आहे, उपदेश ती भलत्या हाती कला चिनी धगका. याचा काय बरं भावार्थ होतो? खूप सुंदर भावार्थ या अभंगाच्या पहिल्या ओळीचा आहे. बरोबर. की जसं आपण बघतो की कोळसा असतो आणि त्या कोळशावर जर एखादा रेशमी कपडा टाकला तर तो लगेचच भस्म होणार. बरोबर. तर या ठिकाणी महाराजांना या अभंगामधून सांगायचं आहे की आपण उगीचच हे जे ज्ञानरत्न आहे, हे ज्ञानरत्न चुकीच्या माणसाकडे जर दिले तर तो ते ज्ञानरत्नांची काही किंमत ठेवत नाही, काही त्याच्या जीवनात त्याची किंमत नाही. तो असंच त्याला व्यर्थ दौडवतो. अच्छा, बरं, आता तुम्ही ज्ञानरत्न म्हटलं तर ज्ञानरत्न कोणते कोणते आहेत? तर या ठिकाणी ज्ञानरत्न जर आपण म्हटलं तर एखाद्याच्या जीवनामध्ये चांगली शिकवण देण्यासाठी जो उपदेश दिला जातो, त्याचं जीवन जे आहे चांगल्या मार्गी लागावं, चांगले संस्कार बनावं. म्हणजे संतांनी जे या ठिकाणी महाराजांनी जे अभंग दिले आहेत किंवा याला ज्ञानरत्न म्हटलं जातं, की ज्या ज्ञानरत्नांमधून आपलं जीवन अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे जातं, त्याला ज्ञानरत्न म्हटलं जातं. अच्छा. आता कधी कधी आपण बघतो की आपल्या जीवनामध्ये असे अनुभव येतात की आपण काही गोष्टी विश्वासाने एखाद्या व्यक्तीवर देतो किंवा जबाबदारी देतो बरोबर. आणि तो व्यक्ती अज्ञान असल्यामुळं ते काम चुकीचं करून ठेवतो. आता जसं तुम्हाला एक उदाहरण देतो की एकदा म्हणजे भंडाऱ्यामध्ये एक प्रॅक्टिकल आपल्या भक्तांच्या किचनमध्ये पण ह्या गोष्टी होतात. तर आमच्याबरोबर एकदा एका असा प्रसंग झाला की एका व्यक्तीला सांगितलं की आपल्याला भेंडीची भाजी बनवायची आहे. तर प्रामुख्यानं आपण बघतो की कोणतीही भाजी जरी आपण बाजारातून आणली तर तिची पहिली सफाई करतो, बरोबर. नंतर धुलाई करतो आणि त्याची कटिंग करतो. बरोबर. आता या ठिकाणी सर्व काही लोकांना सर्वच गोष्टींचं नॉलेज नसतं किंवा ज्ञान नसतं. बरोबर. तर आता जशी भेंडीची भाजी, तर हा प्रॅक्टिकल आम्ही प्रसंग बघितला, माझ्याबरोबर तो प्रसंग घडला की जर त्या भेंडीला आपण धुलाई करून साफ करून जर कापलेला आहे तर तिला नंतर डायरेक्ट आपण फोडणी देणार आहोत. बरोबर. परंतु त्या गोष्टीची संपूर्ण माहिती नसल्यामुळं त्या भाईनं काय केलं की ती जी भेंडी आहे त्याच्या बुद्धीमध्ये एक होतं की ज्यावेळेला आपण भाजी बनवतो त्यावेळेला त्याची धुलाई झाली पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं की ती जी भेंडी आहे पुन्हा धुतली आणि धुवून ठेवली. तर ज्यावेळेला आम्ही ती भाजी बनवायला आलो त्यावेळेला बघितलं की तिला फोडणी कशी देणार, ती एकदम चिकट झाली ज्यावेळेला आपण, कारण तिला पुन्हा त्यानं काय केलं, धुलाई केली. तर वास्तविक या ठिकाणी प्रसंगामध्ये आपल्याला हे सांगायचं की कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही आहे तर एकतर ती माहिती विचारून घेणं, परंतु एक दबावामुळं म्हणा किंवा अज्ञानामुळं म्हणा आपण ती जी गोष्ट आहे ती एकदम खराब करून टाकतो. कारण ती भाजी
होऊ शकली नाही. तिचं एकदम चिकट जसं आपण बघतो की भेंडीचा धुतल्यानंतर तिचा हलवा होऊन जातो. म्हणजेच हा जो प्रसंग या ठिकाणी का सांगायचा आहे आपल्याला, आपल्या भक्तांना, की महाराजांना हे सांगायचं आहे या ठिकाणी, की आपण कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर पूर्ण त्याची जाणीव करून घ्या, त्याची माहिती घ्या, विचारा. त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही. बरोबर. परंतु अज्ञानामध्ये येऊन ते काम करायचं आणि चुकीचं करून ठेवायचं, त्याच्यामध्ये खूप तोटा होतो. समोरच्यालाही संताप येतो आणि ज्यानं सांगितलं त्याला पण त्याचा संताप येतो आणि त्याच्यामधून जे आहे ते आउटपुट काही निघत नाही. हे बरोबर. या ठिकाणी सांगायचं आहे. बरोबर. खूपच छान याचा तुम्ही भावार्थ सांगितलेला आहे, की अपुरे ज्ञान हे खूपच नुकसानदायक असते. हं. आणि याच्या पुढची आपली ओढ आहे, नये जाऊ पात्रावरी कवटी सारण नारी. याचा काय बरं भावार्थ होतो? जसं आपण बघतो की उलटा तांब्या किंवा असं जर उलटं भांडं ठेवलं आणि त्याच्यावर जर पाणी टाकलं तर ते पाणी कुठं जाईल? बाहेर. बाहेर जाणार. बरोबर. त्याचप्रमाणे या ठिकाणी कवटीची म्हणजेच ही बुद्धिरूपी जी कवटी आहे, आपण बघतो डोकं की आहे आपलं. डोकं जे आहे ज्या वेळेला अंतिम संस्कारानंतर आपण ही जी कवटी आहे आपल्याला दिसून येते, हिचा आकार कसा असतो? गोल असतो. अच्छा. तर या ठिकाणी महाराजांना सांगायचं की याच्यावर पालथ्या घाड्यावर पाणी घालणं जसं आपण म्हणतो, तर याच्यावर कितीही तुम्ही ज्ञान टाकलं आणि त्या व्यक्तीची ती लायकीच नाही आहे किंवा त्या व्यक्तीची ती योग्यता नाही, तर त्यामध्ये तुमचा जो वेळ आहे हा व्यर्थ जाणार. म्हणून म्हटलं जातं की पात्र बघून दान करावं. बरोबर. आणि आज आपण बघतो की दान करतानाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दान केल्यानंतर त्या दानाचा प्रयोग तो व्यक्ती कसा करतो. बरोबर. जर दान तुम्ही केलं आणि त्या दानामधून तो व्यक्ती जर तिकडं जाऊन दारू पित असेल, सिगरेट घेत असेल, तर त्याचं पण जे पाप आहे ते दान करणाऱ्यावर लागतं. म्हणजे दान करताना खूप सावधपूर्ण दान करायला पाहिजे. सावधपूर्ण म्हणजेच अभंगामध्ये पण महाराजांना हे सांगायचं की ती आपण एक ज्याला म्हणतो की ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे बरोबर. आणि चुकीच्या ठिकाणी जर आपण ते दान केलं तर त्याचं पाप पण आपल्यावर चढत असतं. म्हणून दान करताना पण काळजी घेतली पाहिजे की बरोबर. म्हणून आजकाल आपण बघतो की विशेषतः पैशाचं दान लोक करत नाही, तर खाण्याची वस्तू देतात, त्याला असा पदार्थ देतात. त्यामुळं तो ती वस्तू या तर खाणारच, म्हणजे त्याचं बरोबर. पुण्य आपल्याला लाभतं. परंतु पैशाचं दान केल्यानंतर त्याचा तो काय करतो, तर तो अनर्थ करू शकतो. तर त्याचं पण सूक्ष्म जे पाप आहे ते आपल्यावर लागू शकतं. म्हणजे या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीकडं किंवा आपण बघतो की जर चाकू आहे आणि चाकू जर तुम्ही लहान मुलाच्या हातामध्ये दिला, बरोबर. तर त्या चाकूचा एक विपरीत ज्याला म्हणतो उलटा परिणाम बी होऊ शकतो. तो चाकू दुसऱ्याला मारू शकतो किंवा स्वतःला पण तो चाकू मारू लागू शकतो. बरोबर. म्हणजे ही जी गोष्ट आहे अभंगामधून महाराजांना कारण सांगायची त्याला आहे. छोट्या मुलाला त्याचं ज्ञान नसतं. ज्ञान नाही आहे. बरोबर. पण ही गोष्टीची पण आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर. आता याच्या पुढची जी अभंगाची आपली ओढ आहे ती आहे, स्वीपुत्र बंधीजन नारायण स्मरविती. याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी अभंगामध्ये नारायणाची जी उपमा आहे ही विष्णूच्या ठिकाणी म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी नारायणाची उपमा दिलेली आहे. बरोबर. आता ईश्वराचं नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव नाही. स्त्री असो, पुरुष असो, कोणताही व्यक्ती असो, ते त्याला स्वतंत्रता दिलेली आहे. बरोबर. त्या ठिकाणी कोणतंही बंधन नाही आहे. किंवा आपण बघतो की काही जे लोक आहे, काही धर्मामध्ये जे नियम दिलेले आहेत, ज्या मर्यादा दिलेल्या आहेत, पण एक जसं आपण म्हणतो की देशावरील जे प्रेम आहे ते व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे बरोबर. किंवा आपल्या धर्माचे नियम पाळण्याचे अधिकार प्रत्येकाला आहे. धर्माचा प्रचार करण्याचे पण अधिकार प्रत्येकाला आहे. तसंच ईश्वराशी प्रेम करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाही आहे किंवा कोणतीही आट नाही आहे. हे या ठिकाणी अभंगामधून महाराजांना सांगायचं आहे. बरोबर आहे. किती सुंदर असा याचा भावार्थ आहे. आता याच्या पुढची आपली जी ओढ आहे, तुका म्हणे राभासार
परी उपकार चिंधीचे याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी खूप सुंदर भावार्थ सांगितलेला आहे की एखादा जर राजा भले दाखवताना प्रजावर उपकाराची भावना दाखवतो, पण त्यामध्ये जर त्याचा दुष्ट भाव असेल, स्वार्थ भाव असेल, तर तो काही कामाचा नाही आहे. बरोबर. फक्त तो आपलं नाव मिरवण्यासाठी, आपल्या नावाची एक महिमा करण्यासाठी किंवा मोठेपण दाखवण्यासाठी तो करत असेल, तर ते सारं व्यर्थ आहे. या ठिकाणी आपण बघतो की आजकाल समाजामध्ये पण असं आहे की ठिकठिकाणी ज्या वेळेला सप्ते होतात किंवा वारकरी संप्रदायामध्ये आपण बघतो की देणग्या दिल्या जातात, परंतु त्या देण्यामागं जर तुमचा काहीतरी मोठेपणा आहे किंवा काही स्वार्थपणा आहे, तर ते पुण्याचं खातं जमा होत नाही. हे आपण लक्षात ठेवायचं. ईश्वराजवळ ते जमा होत नाही. लोकांच्या मनामध्ये ते स्थान तुम्ही प्राप्त करू शकता, परंतु ईश्वराकडे जर स्थान प्राप्त करायचं असेल, तर त्या ठिकाणी निस्वार्थ भावनाच पाहिजे, तर ते तुमचं पुण्याचं जे खातं आहे ते जमा होऊ शकतं. हे अभंगामध्ये सांगायचं आहे. बरोबर. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता आपण? तर या ठिकाणी अभंगामधून आध्यात्मिक संदेश आपण हा देऊ शकतो की कोणतंही कर्म करत असताना जर स्वार्थाची भावना जर तुम्ही ठेवत असाल, तर त्या ठिकाणी जे तुमचं पुण्याचा जो संचय, हा पुण्याचा संचय हा क्षीण होऊन जातो. त्या ठिकाणी अजून तुमची कुठं ना कुठं कालांतराने बदनामी होण्याची शक्यता असते. तुम्ही जीवनामध्ये चुकीच्या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा किंवा चुकीच्या लोकांना ज्ञान देण्यापेक्षा पात्र बघून ज्ञानदान जर आपण जर केलं, तर निश्चितच त्या ज्ञानदानाचा फायदा दुसऱ्यांच्या जीवनामध्ये पण होतो. आणि तेच ज्ञानदान जर आपण वाटत गेलो, तर सर्वांच्या जीवनामध्ये फायदा हा होतो की व्यक्ती ईश्वराकडे त्याचं मन लागतं आणि त्याचं पण जे पुण्य आहे आपल्याला जीवनामध्ये लाभत असतं. हा आध्यात्मिक संदेश या अभंगामधून आपल्याला दर्शकांना किंवा आपल्या भाविक भक्तांना खूप लाभ देऊ शकतो, हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बरोबर आहे. तुम्ही इथे आलात आणि इतका छान असा याचा भावार्थ तुम्ही आम्हाला सांगितला, त्याबद्दल धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण हा अभंग पाहिला आहे. या अभंगातून हे शिकायला मिळते की आपले मन आणि वृत्ती हे शुद्ध ठेवली पाहिजेत. म्हणजेच नम्र होऊन संतांचं वचन आपण ऐकायला हवं, स्वीकारायला हवं, तरच हा उपदेश आपल्याला उपयोगी ठरेल, नाहीतर उपयोगी ठरणार नाही. हे आपण आज शिकलो आहे. असंच आपण नवीन एपिसोडमध्ये नवीन अर्थ जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.